तुमचे रसगुल्ले पण चिवट होतात का? किंवा पाकात टाकल्यावर चपटे होतात? टेन्शन घेऊ नका. आज मी शेअर करणार आहे एक अशी सिक्रेट ट्रिक, त्यामुळे तुमचे रसगुल्ले बनतील एकदम हलवाईसारखे मऊ आणि 100% स्पॉन्जी. हे बघा, मी तुम्हाला रसगुल्ला तोडून दाखवते. अगदी कापसासारखा मऊ आणि जाळीदार हा रसगुल्ला बनलेला आहे. बघितलात ना, किती स्पॉन्जी, तोंडात टाकतात विरघळणारे, एकदम रसदार आणि जाळीदार रसगुल्ले, तेही घरच्या घरी. बाजारातून आणायला विसरा, इतकी सोपी रेसिपी आहे. इथे मी 1.5 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही बाहेरचं पॅकेटचं दूधसुद्धा घेऊ शकतात. आता काय करायचं, एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1.5 लिटर गाईचं दूध इथे टाकून घ्यायचं आहे. म्हशीचं दूध घ्यायचं नाही, त्यामध्ये फॅट जास्त असतात. त्यामुळे इथे आपण गाईचंच दूध वापरणार आहोत. मस्त याला गरम करून घ्यायचं आहे. या दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण इथे अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण व्हिनेगर ॲड करणार आहोत. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबू यूज केला तरी चालेल. इथे मी 2 टेबलस्पून एवढं व्हिनेगर या पाण्यामध्ये टाकून घेणार आहेत. जर तुम्हाला लिंबू यूज करायचा असेल तर यामध्ये तुम्हाला 3 मोठे लिंबू लागतील. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. दूध गरम होतं तोपर्यंत आपण एक तयारी करून ठेवू. एका भांड्यामध्ये आपल्याला गाळणी ठेवायची आहे. त्यामध्ये कॉटनचं कापड इथे ठेवून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने दूध हळूहळू वर यायला लागलेलं आहे. ही रेसिपी तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा, कारण की बऱ्याच जणांचे रसगुल्ले व्यवस्थित होत नाही. हे बघा, दूध आपलं आता बॉईल झालेलं आहे, वरती यायला लागलेलं आहे. या स्टेजवर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. आता आपल्याला हे दूध थोडं थंड करून घ्यायचं आहे. जास्त थंड नाही, अगदी चमच्यानेच या पद्धतीने आपल्याला हे दूध असं हलवून घ्यायचं आहे. अगदी 2-1 मिनटंच आपल्याला हे दूध असं हलवून घ्यायचं आहे. त्यातली थोडीशी वाफ निघाली पाहिजे, बस एवढंच थंड करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मस्त थोडी वाफ निघाली आहे. अगदी 2 मिनटंच लागतात. रसगुल्ले बनवण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य देखील लागत नाही. फक्त दूध आणि साखर आणि पाणी, बस एवढे 2च आपल्याला साहित्य लागतात. आता या दुधामध्ये आपण जे व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण केलं होतं, असं या पद्धतीने आपण टाकून घेणार आहे. चमच्यामध्ये थोडं दूध घ्यायचं आणि थोडं थोडं हे लिक्विड टाकत जायचं आहे आपल्याला. हे बघा, दूध थोडं थोडं फाटायला सुरुवात झालेली आहे. छान असं हळूहळू मिक्स करत जायचं आणि हे मिश्रण टाकताना चमच्यामध्येच टाकायचं, डायरेक्टली एकाच वेळेस टाकायचं नाही. त्यामुळे जो छेना आहे व्यवस्थित होणार नाही. या पद्धतीनेच तुम्हाला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. हळूहळू हलवत जायचं. हे बघा, आपलं हे दूध पूर्णपणे फाटलेलं आहे. असं थोडं थोडं ग्रीनिश पाणी यायला हवं. आता हा छेना आपल्याला जास्त वेळ या गरम पाण्यात ठेवायचा नाही, लगेच आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे. जास्त वेळ जर या गरम पाण्यात ठेवला तर तुमचं जे होणारं पनीर आहे ते अतिशय चिवट होईल, रसगुल्ले बरोबर होणार नाही. पूर्ण छेना आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे. अगदी यातलं ग्रीन पाणी बाजूला होऊन जातं. हे थोडं आंबट असतं व्हिनेगर टाकल्यामुळे. याला आपल्याला स्वच्छ पाण्याने थोडं धुवून घ्यायचं आहे. थोडं 1-1.5 ग्लास पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला हलक्या हाताने अगदी थोडंसं दाबून थोडं पाणी काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 तासांसाठी नळाला तुम्ही टांगून देऊ शकतात किंवा यावर थोडं वजन ठेवू शकतात 1 ते 1.5 तासासाठी. आता याचं जे ग्रीनिश पाणी आहे, तुम्ही म्हणाल फेकून द्यायचं, नाही, बिलकुल फेकायचं नाही. याचा कणिक मळण्यासाठी किंवा भातामध्ये तुम्ही यूज करू शकतात. आता आपल्याला एका भांड्यामध्ये 1 कप एवढी साखर इथे घ्यायची आहे. यामध्ये मी 2 कप एवढं इथे पाणी ॲड करून घेणार आहे. रसगुल्ले बनवण्यासाठी आपल्याला 2 वेळेस पाक करावा लागतो, त्यामुळे यामध्ये थोडी साखर जास्तच असते. आणि हो, तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला छान अशा नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील. इथे मी 2 कप पाणी इथे ॲड करून घेतलेलं आहे. साखर आपल्याला पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळू द्यायची आहे. अगदी पाण्याला फक्त 1 उकळी येऊ द्यायची. अजिबात स्टिकी किंवा एकतारी हा पाक आपल्याला करायचा नाही. साखर आपली पूर्ण विरघळून झालेली आहे. या स्टेजवर आपण आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर आपण हा आपला छेना बघून घेऊ झालेला आहे की नाही. हे मी ओपन करून दाखवते.
मस्त हे असं आपलं पनीर रेडी झालेलं आहे. हे बघा, अगदी 1.5 लिटर दुधामध्ये एवढंच आपलं पनीर रेडी झालेलं आहे. अगदी असं दाणेदार हे पनीर आहे. रसगुल्ले बनवण्यासाठी आपल्याला एकदम सॉफ्ट असं पनीर लागतं. तर यासाठी आता मेहनतीचं काम आहे. आपल्या तळहाताचा जो उंच भाग असतो त्याने आपल्याला हे मिश्रण हळूहळू रगडत जायचं आहे. जास्त जोर आपल्याला ह्या पनीरवर टाकायचा नाही आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे रगडत जायचं आहे. तुम्ही जर जास्त रगडलं तर रसगुल्ले व्यवस्थित होत नाही, पाकामध्ये ते फाटून जातात. त्यामुळे अगदी हलक्या हातानेच हे आपल्याला हळूहळू रगडत जायचं आहे. अगदी मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे रगडायचं आहे. साधारणपणे 6 ते 7 मिनटं हे रगडण्यासाठी लागतात. हळूहळू हे आपलं पनीर रगडून झालेलं आहे. अगदी मऊसूत असा हा आपला गोळा रेडी झालेला आहे. हे बघा, आता यामध्ये मी 1.5 टेबलस्पून एवढं मैदा इथे ॲड करणार आहेत. बरेच जण यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा ॲरारूट ॲड करतात. आपण इथे 1.5 टेबलस्पून एवढा मैदा यूज केलेला आहे. हे मिश्रण परत एकदा 2 ते 3 मिनिटांकरता छान मळून घ्यायचं आहे. अगदी मऊसूद असा आपल्याला गोळा इथे रेडी करून घ्यायचा आहे. सर्व मेहनत आपली इथेच आहे, यावरच डिपेंड आहे आपले रसगुल्ले छान होतील की नाही. आता आपल्याला एका भांड्यामध्ये 1 कप एवढी साखर इथे ॲड करायची आहे. यामध्ये मी 5 ते 6 कप एवढं इथे पाणी ॲड करणार आहे. हे मिश्रण जरा आपल्याला पातळच ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला रसगुल्ले बॉईल करायचे आहेत. आणि हो, यासाठी आपल्याला थोडं पसरटच भांडं घ्यायचं आहे. तुम्ही पसरट कढई किंवा काही पॅन वगैरे असेल मोठा खोल आणि पसरट तोच इथे यूज करायचा आहे. छान उकळी येऊ द्यायची पाण्याला. तोपर्यंत आपण असा याचा लांब लांब भाग करून घेऊ. याचे छोटे छोटे आपल्याला बॉल्स करायचे आहे. अगदी तुम्हाला छोटे मोठे हवे असतील त्या शेपमध्ये तुम्ही याचे गोळे करू शकतात. रसगुल्ले थोडे मोठेच असतात मार्केटमधले, मी त्याप्रमाणेच इथे करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची साईज कमी जास्त करू शकतात. इथे माझे 1.5 लिटर दुधामध्ये 12 रसगुल्ले झालेले आहेत. मस्त याला असा गोल गोल शेप देऊन घ्यायचा. रसगुल्ले हे थोडे गोलच असतात. मस्त असे गोल गोल शेपमध्ये मी करून घेतलेले आहेत. आपलं हे जे पनीर आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे. अजिबात क्रॅक्स वगैरे आलेला नाही. यासाठी दिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा, तरच तुमचे रसगुल्ले चांगले होतील. सर्व बॉल्स माझे इथे रेडी झालेले आहेत. पाण्याला देखील छान उकळी आलेली आहेत. गॅसची फ्लेम आता आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि एक एक करून रसगुल्ले टाकायचे आहेत. एकदम रसगुल्ले टाकायचे नाही, त्यामुळे पाण्याचं टेम्परेचर व्यवस्थित होणार नाही, रसगुल्ले बिघडू शकतात. त्यामुळे एक एक करूनच आपल्याला इथे रसगुल्ले टाकायचे आहेत. मस्त रसगुल्ले टाकून झालेले आहेत. एक 12 मिनिटांकरता रसगुल्ले आपण झाकून ठेवू. 12 मिनिटांनंतर बघा, अगदी डबल असे आपले रसगुल्ले झालेले आहेत. एकदम मस्त, अजिबात पाण्यात विरघळलेले नाहीत, बघू शकतात तुम्ही. आता थंड पाणी जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे रसगुल्ले टाकून घेणार आहोत. मस्त त्यामध्ये मी थोडा बर्फ देखील टाकून घेतलेला आहे. ही प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे. 3 तासांकरता फ्रीजमध्ये परत हे ठेवायचं आहे. 3 तासानंतर आपले रसगुल्ले हे खाण्यासाठी रेडी आहेत. हे बघा, मस्त. यासाठी तुम्हाला या रेसिपीमध्ये पूर्ण मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. एक रसगुल्ला मी तुम्हाला इथे पिळून दाखवते. हे बघा, मस्त असं याचं पाणी निघत आहे. अजिबात ब्रेक वगैरे होत नाही आहे. त्याच पोझिशनमध्ये परत येत आहे हा रसगुल्ला. एक रसगुल्ला मी तुम्हाला अजून तोडून दाखवते. अगदी स्पॉन्जी ज्युसी असा हा रसगुल्ले आपले रेडी झालेले आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि नक्की ट्राय करून बघा. चला, बाय.